आणखी एक लॉंग कोटची जर्मन शेपर्डची फिमेल पप्पी चालली आहे नवीन घरी. जय श्रीराम मित्रांनो, तर मी आहे ऋषी आव्हाड. तर आपल्याला आज ओरिजिनल शेतकरी भेटला होता. त्याचा आयडीचंच नाव आहे मिस्टर शेतकरी. तर आपल्याला तो भेटला आपल्या शेतामध्ये, फुल काम करतोय, फुल कष्ट करतोय भाऊ. तर आपलं टॉय पॉमिनचं फिमेल पप्पी जाणार होतं डायरेक्ट सोलापूरसाठी. तर त्याचा आपण फिडिंग व्हिडिओ काढून घेतलाय. दुकानावर येऊन बघतो तर इथं चालू आहे ट्रॅक्टरची सर्कस. ट्रॅक्टरला डबल टॉर्ली लावून भाऊ स्टंट करत होते. मग त्यांना आपण ऑप्शन दिला की एक टार्ली सोडा. तेव्हा कुठं त्यांना आपण सोल्युशन दिलंय. त्यानंतर आपल्याकडे आले होते व्हिजिटर्स डायरेक्ट दिल्लीवरनं. त्यांना पाहिजे होती जर्मन शेपर्डची लॉंग कोटमध्ये पप्पी. मग काय आपल्याकडे डेंजरस आहे म्हटल्यावर पिल्लू घेणार नाही असं होणारच नाही. पूर्ण केनलला व्हिजिट केली आहे त्यांनी, प्रॉपर माहिती घेतली आहे की लॉंग कोट काय डबल कोट काय. मग शेवटी काढले डेंजरसची पोरगी आपण केजच्या बाहेर. त्यांना इतकी जाम आवडली होती की त्यांचं म्हणणं होतं की हिला पटकन महाकालचा धागा बांधा आणि आम्हाला रेडी करून द्या. मग काय काढला महाकालचा धागा, बांधला तिच्या गळ्यामध्ये आणि तिला केला आपण टाटा बाय बाय. आता थेट जाणार आहे महाराष्ट्रातनं दिल्लीला. तर आपण तिला केलंय लास्टचा बाय बाय. त्यानंतर सोलापूरकर आले होते, त्यांना घ्यायचं होतं टॉय पॉमिनची एकदम क्यूटशी फिमेल. तर ते आले होते आपल्या केनलला व्हिजिट करायला डायरेक्ट सोलापूरवरनं. मग काय जाम खुश होते भाऊ, पिल्लाला बघितलं त्यांची तब्येतच खुश होऊन गेली. तर त्यांना दिली आपण ही क्यूटशी टॉय पॉमिनची फिमेल. मग काय काढलाय मम्मीने महाकालचा धागा, बांधलाय त्याच्या गळ्यामध्ये. ते पिल्लू देखील जाम ॲक्टिव्ह होतं, त्याला काय एका ठिकाणी थांबायचं सुचतच नव्हतं. तो इकडे उड्या मार तिकडे उड्या मार. तर याच्यामध्ये मेल पिल्लू शिल्लक आहे. तर मित्रांनो बघू शकता क्वालिटी. तर याच्यातला मेल तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. मग काय त्यांना टाटा बाय बाय केलं, गेलोय थेट पोल्ट्रीमध्ये. पोल्ट्रीमध्ये आपल्याला द्यायचे होते आज 20 नग कोंबड्या. तर त्यांच्याशी डिस्कशन करून आपण त्यांना दिलं आहे टोटल 20 नग कोंबड्या. त्यांना कोंबड्या पॅक करून दिल्यानंतर आपण आलोय केनलवर. तर केनलवर पिंटू भाईच्या मागे सगळी शिज्जूची गँग लागली होती. कारण पिंटू भाईच्या हातामध्ये होतं दही आणि फूड. तर पिंटू भाईचं म्हणणं होतं की कोणाला खायला देऊ, याला खायला दिलं तर त्याच्यासोबत भांडणं होणार. त्यानंतर परत पोल्ट्री आलोय, आपल्या सगळ्या अंड्यावरच्या कोंबड्यांना फिरायला सोडून घेतलंय. पोल्ट्रीचं काम उरकल्यानंतर आज सोमवार असल्यामुळे आपण जाणार होतो महाकालच्या दर्शनाला. तिथे गेल्यानंतर आपण जनार्दन मठामध्ये जनार्दन स्वामीचं दर्शन घेतलंय. त्यानंतर गेलोय महाकालच्या मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला भेटले नंदी महाराज. नंदी महाराजाचं दर्शन घेतलंय आणि नंदी महाराजांच्या कानामध्ये आपण सांगितलंय काही जे आपल्या मनातल्या गोष्टी की तुमच्या महाकालपर्यंत पाठवून द्या. त्यानंतर गर्भगृहामध्ये गेल्यानंतर आपण पिंडीचं दर्शन घेतलंय. तिथून थेट गेलोय आपण कोपरगावमध्ये शॉपिंग करण्यासाठी. तर आपण कलशमध्ये शॉपिंग केली आहे. तर शेठजी एवढे चिकट होते की 15% डिस्काउंट द्या म्हणत होतं. त्यांचं म्हणणं होतं की 10% डिस्काउंट देणार. तिथं आपण ढेर सारी शॉपिंग केल्यानंतर येतोय घरी. घरी आल्यानंतर थोडा उशीर झाला होता, त्याच्यामुळे आज आपला फिडिंगच्या टाईममध्ये आपण फिडिंगमध्ये दिले कॅल्शियम आणि चिकन राईस. तुम्ही तुमच्या डॉगला भरपूर सारं असं जेवण देत द्या, त्याच्यामध्ये मल्टीविटॅमिन कॅल्शियम किंवा लिव्हर टॉनिक ॲड करत जा. तर आपणही दिलं आज जेवण, सगळं सेक्शन उरकून घेतलं आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम.